नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की वाक्य कसं बनतं. आणि जसं आपल्या मराठीत आहे की वाक्य कर्ता, कर्म, विशेषण आणि शेवटी क्रियापद असं बनतं, तर सेम तेलुगूमध्ये तसंच बनतं. इंग्लिश सारखं नाहीये, इंग्लिशचं वेगळं असतं. तर मराठीचं आणि तेलुगूचं पॅटर्न वाक्य बनण्याचा हा सेमच आहे. शेवटीच हे क्रियापद येतं. तर वाक्य कर्ता पहिला असतो कर्ता. कर्ता जो तुम्हाला माहितच असेल, मी, तू, ते, आम्ही, हे झाले कर्ता. कर्म ज्यावर आपण बोलतोय, ज्यावर कर्ता काम करतोय, ते झालं कर्म. आणि विशेषण, विशेषण म्हणजे आपण त्याला काय उपमा दिली असं पण म्हणतो, ती खूप सुंदर आहे. तर सुंदर हे काय झालं, विशेषण. आणि क्रियापद म्हणजे शेवटी क्रिया शब्द जे असतात खूप सारे, येणे, हसणे, जाणे, आणणे, पळणे, धावणे, हे सगळे काय झाले, लिहिणे, वाचणे, हे सगळे क्रिया शब्द आहे. आणि तो जी सिरीज आहे ती खूप मोठी होईल, कारण की त्यावरच तर आपलं वाक्य बनतं शेवटी. त्यानंतर येतात काळ. मग काळानुसार त्या क्रिया शब्दावर आपण तो काळ अप्लाय करतो आणि आपलं वाक्य बनतं. आणि दुसरं झालं विशेषण. विशेषण सुद्धा तुम्हाला शिकावे लागतील. सुंदरला काय म्हणतात, गरमला काय म्हणतात, थंडला काय म्हणतात, आणि असे खूप सारे, हुशार, मठ्ठ, असे खूप सारे विशेषण आहे, ते पण तुम्हाला शिकावे लागतील. कर्म, कर्म म्हणजे कर्मामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. जसं की आता पुस्तक, पुस्तकाला काय म्हणतात. आणि वस्तू, कर्म म्हणजे वस्तूंची नावं पण तुम्हाला शिकावे लागतील, प्राण्यांची नावं शिकावे लागतील, अवयवांची नावं शिकावे लागतील. मग तेव्हा ते वाक्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. पण हे आहे की तुम्ही खूप सारे इंग्लिश पण वर्ड तुम्ही वापरू शकता. त्यामुळे असं नाही की आपल्याला अगदीच तेलुगूमध्ये पुस्तकच लिहायचं, कादंबरी, तर तसं नाहीये. हे आणि तुम्ही शिकू शकशाल, हे असं मी सांगते. करता मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवणार आहे. विशेषण काही अंशी मी घेतलेत आणि काही मी घेईल लवकरच. तर हा, आता मी फक्त एक्झाम्पल देते आपल्या मराठीतलं, की राहुल मोठं पुस्तक वाचतो. पुस्तक वाचतो. हे फक्त वाक्याचा पॅटर्न मी तुम्हाला सांगते, जर लक्षात नसेल. राहुल म्हणजे आपला कर्ता, मोठं हे त्याचं काय झालं, विशेषण आहे. पुस्तक कसं आहे, मोठं आहे. पुस्तक हे काय, कर्म. आणि वाचतो म्हणजे आपलं क्रियापद हे असतं. तर मी आता तुम्हाला कर्ता पहिल्यांदा शिकवणार आहे. तेलुगूमध्ये कर्त्याला काय म्हणतात, आणि अगदी सोपं आहे ते. चला तर मी तुम्हाला आधी ते सांगते. जसं की मी तुम्हाला सांगितलं, वाक्य सुरू होताना आपण वाक्याची सुरुवातच ही कर्त्याने करतो. तर मी इथं कर्ता, त्याला तेलुगूमध्ये काय म्हणतात हे लिहिलंय. आता हे सगळे कर्ताचे टाइप्स नाहीये. जसं की आपण म्हणतो मी, तू, त्यानंतर किंवा ते, मी, तू, ते, आम्ही किंवा आपण. आणि यानंतर आपण म्हणतो तुला, तुम्हाला, आम्हाला, आपल्याला, तुझ्याशी, माझ्याशी, आपले, तुमचे, आमचे. हे सगळे त्याचे टाइप्स आहे, पण ते मेन करता नाही. मेन करता मी, तू, ते. तर चला मी तुम्हाला सांगते, त्यातली ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगते की कसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर पहिला आहे मी. मी म्हणजे नेनू, तू, नुव्वू, तो, अतनु. तो म्हणजे मुलासाठी किंवा मेल कॅरेक्टरसाठी आहे ते, तो म्हणजे अतनु. ती म्हणजे आमे. आता ते आणि ते लोक, दोन आलं. ते वस्तूसाठी आपण म्हणतो, जसं इंग्लिशमधून इट. तर ते साठी अदी. त्यानंतर ते लोक म्हणजे वाल्लू. ते साठी आदी, ते लोक साठी वाल्लू. आता आपण, आपण म्हणजे मनमू. मनमू. आम्ही मेमू. तुम्ही मीरू. त्यानंतर येतो मला, हे नाकू. तुला नीकू. माझे नादी. तुझे निदी. आम्हाला माकू. तुम्हाला मीकू. आपले मनदी. आमचे मादी. तर यात एक ट्रिक आहे. जसं की तुम्हाला समजलंच असेल, आम्हीला आपण म्हणतो मेमी, सॉरी मेमू. आपण मनमू. मला, तुला, ना, नी. तू जेव्हा येतो तेव्हा नी, आणि मी आपल्या जवळ स्वतःसाठी जेव्हा म्हणतो तेव्हा ना. म्हणून हे नाकू, नीकू. आणि अगेन मला, तुला, आम्हाला जर आपण बघितलं, माकू. आमच्या या वर्डसाठी किंवा आमच्या या पूर्ण ग्रुपसाठी आपण वापरायचं म, ना, नी आणि म.
हे ध्यानात ठेवायचं. मग तिथूनच सगळे शब्द तयार होतात. आता तसेच माझे, परत माझ्यासाठी आपण म्हणतो ना नादी, माझं म्हणजे नादी, तुझं म्हणजे निधी. आता आमचं आपल्याला काय वापरतो आपण म्हणून आमचे मादी. आता आपणला म्हणतो आपण मनमू, आपले मनदी. हे आपले शेवटचं जे हे असतं याला काय म्हणणार आपण, ऍडिशनल जे सपोर्टिव्ह शब्द जो असतो, आम्हाला, तुम्हाला, आपल्याला, तर त्याच्यामध्ये हे दी लावतात. तर हे मराठी आणि तेलुगू मधला फरक आहे. तर तुम्हाला जसं कळला तर तुमच्या सगळंच लक्षात राहील. पण हे मेन आहे की आपण, आम्ही, मी, तू, तो. बाकी जर तुम्ही रेग्युलर तेलुगू ऐकत असाल तर हे आपोआप तुमच्या तोंडात बसेल. मनमू, मनकी, मेमू हे सगळं तुमच्या तोंडात बसेल. त्यानंतर आपला असा पार्ट येतो की माझ्याशी, तुझ्याशी, माझ्याजवळ, माझ्याकडे, तुझ्याकडे, आमच्याकडे. तर यालाही वेगळे शब्द आहेत, मी तुम्हाला सांगते, पण ते याच ट्रिकनी बनतात, नादी, निधी, मनकी, मनमू. तर ते पण मी तुम्हाला सांगते.